A7 न्यूज चेहरा नव्या युगाचा। मनमाडमधील एक पुडी आहे त्याच्यामध्ये 1200 ग्रॅम सोनं हे त्या पुडीमध्ये गेलेलं आहे। 120 तोळे सोनं त्या पुडीमधला मुद्देमाल होता आणि याच्यामध्ये डबरे कॉलनी मनमाड या ठिकाणी राहणारे मुर्तजा अब्दुल हुसेन रशीवाला ॲल्युमिनियमचा व्यवसाय करतात। ते कुटुंबियासह बाहेरगावी गेले होते आणि त्या दरम्यान त्यांच्या जे घर आहे त्या घरामधील खिडकीचे गज वापरून आतमध्ये प्रवेश करून त्यांच्या कपाटामध्ये ठेवलेले 1200 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 8 लाख रुपये रोख असा मुद्देमाल हा 11 तारखेला ही घटना घडलेली आहे। त्या दिवशी हा प्रकार घडला। त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये 359/2025 हा गुन्हा मनमाड पोलीस स्टेशन दाखल करण्यात आला। 120 तोळे सोनं म्हणजे हा मुद्देमाल खूप मोठ्या स्वरूपाचा होता आणि या दृष्टिकोनातून त्या डिटेक्शनच्या दृष्टिकोनातून लोकलचे प्रभारी अधिकारी DYSP मनमाड यांनी या बाबतीमध्ये प्रयत्न केले। त्याचबरोबर LCBने याच्यामध्ये विशेष प्रयत्न करून याच्यामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे जे स्पॉटवर गेलेले श्वान पथक आहे, फिंगरप्रिंट आहे, फॉरेन्सिक टीम या सगळ्या आणि इतर सर्व तांत्रिक मुद्द्याच्या आधारे रेकॉर्डवरचे गुन्हेगार याच्यामध्ये जीवन करण्यात आले आणि त्याच्या आधारे 3 लोकांना अटक करण्यात आली। त्यामध्ये संजय किशोर गायकवाड राहणार सुभाषनगर मनमाड, राकेश अशोक संसारे सुभाषनगर मनमाड आणि तिसरा आरोपी आहे राजेश रामशंकर शर्मा हा मदिना चौक शारदा सर्कल मारुती मंदिर मागे नाशिकला राहतो पण मूळचा तो उत्तर प्रदेशचा आहे, गोरखपूर उत्तर प्रदेश। या 3 आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून साधारणतः 1055 ग्रॅम सोनाची रिकव्हरी ही आतापर्यंत झालेली आहे। त्याच्यामध्ये काही पैसे त्यांनी ज्या लोकांना दिले होते त्याची रिकव्हरी काही दिवसामध्ये ज्यांच्याकडून पैसे घेतले होते त्याच्याकडून रिकव्हरी किंवा मोबाईल घेतले होते ते मोबाईलची रिकव्हरी अशा स्वरूपाच्या काही रिकव्हरी त्या येत्या काही दिवसामध्ये होऊ शकतील। परंतु सध्या 1055 ग्रॅम सोन्याची रिकव्हरी म्हणजे साधारणतः 1,05,40,000 रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमालाची रिकव्हरी करण्यामध्ये LCB आणि स्थानिक पोलीस यांना यश मिळालेलं आहे। या 3 आरोपीच्या बाबतीमध्ये त्यांचा पूर्व इतिहास पाहता राजेश शंकर शर्मा याच्यावर 21 घरफोडीचे गुन्हे आहेत, दरोड्याच्या तयारीचा 1 गुन्हा आहे, चोरीच्या 4 गुन्हे आहेत आणि जबरी चोरीचे 1 गुन्हे आहे। असे 27 गुन्हे याच्यावर आहेत। हा नुकताच औरंगाबाद या ठिकाणचा हर्सुल कारागृह आहे त्या ठिकाणून सुटलेला होता। दुसरा जो आरोपी आहे तो संजय किशोर गायकवाड याच्यावर सुद्धा 5 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत, चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत, दुखापतीचा 1 गुन्हा आणि इतर मुंबई पोलीस कायद्यानुसारचे 2 गुन्हे असे दाखल आहेत। तिसरा जो आरोपी आहे राजेश अशोक संसारे मनमाडचा हा गंभीर गुन्हे दुखापतीचा गुन्हा 1 दाखल आहे, चोरीचा 1 गुन्हा दाखल आहे, दंग्याचा 1 गुन्हा दाखल आहे आणि रेल्वे ऍक्टनुसारचा 1 गुन्हा असा एकूण 4 गुन्हे दाखल आहे। थोडक्यात हे 3 गुन्हेगार हे वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। त्यांनी हे साधारणतः प्रत्येक गुन्ह्यामध्ये आरोपी बदलून वेगवेगळ्या आरोपीच्या सोबत हे गुन्हे करतात आणि याच्या बाबतीमध्ये त्याचा पाठलाग स्थानिक पोलिसांनी आणि LCBने त्या गुन्हेगाराचा पाठलाग साधारणतः 135-140 च्या स्पीडने जाणाऱ्या वाहनांचा पाठलाग करून या शर्मा नावाच्या आरोपीला पकडला गेला। अन्यथा तो जर दिले झाला असता तर तो बऱ्याच वेगळ्या राज्यामध्ये जाऊन यामध्ये यातला जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल हस्तगत करताना त्याचा त्रास झाला असता, अडचण आली असती। पण तुम्ही लवकर डिटेक्शन झाल्यामुळे यातला मुद्देमाल आपल्याला हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे।